हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण गरमागरम कुरकुरीत राजस्थानी मिरची वडा तयार करणार आहे। तो आज आपण बघणार आहे। मिरची वड्याचे कोटिंग तयार करण्यासाठी बेसनाचे पीठ 2 कप घेतलेले आहे। त्यामध्ये आपण चवीसाठी मीठ टाकत आहे, अर्धा चमचा लाल तिखट पावडर टाकत आहे, थोडीशी यामध्ये आपण हळद पावडर टाकत आहे, यामध्ये आपण थोडीशी हिंग पावडर टाकत आहे आणि अर्धा चमचा ओवा आपण हातावरती चुरडून यामध्ये टाकत आहे। या पिठाला आता आपण मिक्स करून घेत आहे। तर पहिल्यांदा आपण कोरडेच पीठ एकत्र मिक्स करून घेत आहे आणि नंतर थोडे पाणी घालून आपण पीठ एकत्र भिजवून घेणार आहे। थोडं पाणी घालून गुठळ्या मोडत आपल्याला याचं मिश्रण आहे ते चांगलं तयार करायचं आहे। तर खूप घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ नाही, असं आपल्याला पीठ तयार करायचं आहे। यामध्ये मी पाववाटी तांदळाची पिठी घालत आहे आणि यामध्ये आपल्याला थोडासा चिमूटभर सोडाही घालायचा आहे। तांदळाचे पीठ हे आपल्याला चांगले एकत्र मिसळून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मिरची वडा तयार करण्यासाठी बेसनाचे पीठ आहे ते आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। तर 2 वाटी बेसनाच्या पिठासाठी आपण 1 वाटी पाणी वापरलेले आहे। 1 कप पाणी घालून याला मी असं चांगलं फेटून घेतलं आहे। अजिबात याच्यामध्ये गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत, पण हे अजून घट्ट आहे। पण आत्ता जरी हे घट्ट असलं तरी त्यावेळी आपण याला थोडीशी कन्सिस्टन्सी वाढवू शकतो। या पिठाला अर्धा ते पाऊण तासासाठी असं झाकून ठेवायचं आहे। वरच्या कोटिंगसाठीचं बेसनाचं मिश्रण आहे ते आपलं तयार झालेलं आहे। मिरची वडा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 9 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। मिरची वडा तयार करण्यासाठी आपण अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर पहिल्यांदा मी मिरच्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता आतील बी आहे ते आपण काढून टाकणार आहे। सर्व मिरच्यामधील बी आहे ते आपण बाजूला काढून घेणार आहे। वड्याच्या आतमध्ये मिरचीमध्ये घालण्यासाठी सारण तयार करूया। त्यासाठी आपण 5-6 बटाटे उकडून घेतलेले आहेत। बटाटे उकडून त्याची साल काढून किसून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण छोटा 1 चमचा हळद पावडर टाकत आहे। चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे। 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकत आहे। अर्धा चमचा आपण गरम मसाला पावडर यामध्ये टाकत आहे। 3 ते 4 छोटे कांदे चिरून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालत आहे आणि यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे। यामध्ये आपण 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा चाट मसाला पावडर टाकून हे सर्व चांगले आपण एकत्र मिक्स करून घेत आहे। यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रसही टाकायचा आहे। तयार केलेले सारण आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण मिरची वडा तयार करण्यासाठी बटाट्याचे सारण आहे ते तयार केलेले आहे। तयार केलेले सारण आपल्याला या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। चिरून घेतलेल्या मिरचीमध्ये अशा पद्धतीने छान सारण दाबून भरायचं आहे। तर सर्व मिरच्या आहेत त्या आपण सारण भरून घेणार आहे। तर अशा पद्धतीने सर्व मिरच्या आहेत त्या आपण सारण भरून घेतलेल्या आहेत। इकडे आपण सगळ्या मिरच्या भरून घेतल्यात, आता तळून घेऊ। तर आपलं सारण होईपर्यंत मिरच्या भरेपर्यंत आपलं हे पीठ आहे ते चांगलं भिजलेलं आहे। यामध्ये आपण चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून हे पीठ आहे ते चांगले एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। तर पहिल्यांदा आपण पीठ भिजवताना खाण्याचा सोडा आहे तो टाकला नव्हता, त्यामुळे आता आपण चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून पीठ चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे। मिरची वडा तयार करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल व्यवस्थित तापलेलं आहे, त्यामध्ये आता आपण मिरची या पिठात बुडवायची आणि लगेच तेलामध्ये तळायला सोडायची। तर अशाच प्रकारे जेवढ्या कढईमध्ये तेलामध्ये मिरच्या बसतील तेवढ्या आपण तेलामध्ये तळण्यासाठी सोडणार आहे। कढईमध्ये बसतील तेवढी भजी टाकून घ्यायची आहेत आणि गॅस कमीच ठेवायचा आणि मंद आचेवर भजी अशी छान खरपूस तळून घ्यायची आहेत। खरपूस म्हणजे खूप डार्क करायची नाही आहेत, हलका रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर हे बघा मस्त भजी तळून झालेली आहेत, फार वेळ लागत नाही। एक बॅच तळण्यासाठी 3 ते 4 मिनिटे लागतात। भजी तळून झालेली आहेत, काढून घेऊ आणि उरलेली भजी आहेत ते आपण अशीच तळून घेऊया।
तर अशा पद्धतीने सर्व मिरची भजी तळून घेतलेल्या आहेत. 5-6 हिरव्या मिरच्या आहेत त्याही तळून घेतलेल्या आहेत आणि त्यांना थोडेसे मीठ लावून त्याही घेतलेल्या आहेत. तर मिरची वड्यासोबत खाण्यासाठी मिरची आहे तीही तळून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला मिरची वडा आहे तो तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.